आज सोमवार आहे, शिवाचा वार आहे, महादेवाचा. आता जून महिना कालपासून सुरू झाला. काल 1 जून आपण सुरुवात केली 27व्या ओवीला आणि आज 28पासून सुरू करणार आहोत. सर्वांना शुभेच्छा. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुळणे काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे. म्हणून वाटते पुनः पुन्हा ते, पावन चरण नमावे. अनन्य भावे शरणरी घावे, अहंकार सांडून. आणि झणी टाकावी तयावरून या काया पुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप. सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला की सद्गुरुला तोष. वरद हस्तमस्तकी ठेवूनी, देई मज आदेश, देई मज आदेश. ज्ञानेशो निभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती.
ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. पुन्हा एकदा सर्वांना आजच्या सोमवारच्या शिवाच्या वाराचा शुभेच्छा देते. आणि आजच्या आपण 28 काल 27वी ओवी पाहिलेली होती. नंतर मला एका ताईंचा फोन आला आणि द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय थोडक्यात पुन्हा एकदा सांगते आणि आजच्या 28व्या ओवीला प्रारंभ करते. आधी 27 आपण म्हणूयात. प्रत्येकाजवळ असेल पुस्तक तर माझ्याबरोबर म्हणा. म्हणजे मी जे आता सांगितलं की 8-10 दिवस मी जेव्हा बाहेर जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्या ओवी म्हणण्यातला सुद्धा आनंद मिळेल. आणि ओवी गात गात म्हणत म्हणत ते शब्द आपल्या तोंडामध्ये बसतील. पाठ करायची जरूर नाही आहे, पण त्याचं अर्थ समजून घ्यायचा, त्यातला भाव समजून घ्यायचा, त्याच्यावर थोडंसं आपण चिंतन करायचं. जे काही लिहिलेलं असेल किंवा तुमच्या पुस्तकांमध्ये जे काही अर्थ असतील त्याचा फक्त अभ्यास केला तरी तुम्हाला थोडंसं पुन्हा, नाही तर 10 दिवस पुन्हा सगळं विसरलं तर पुन्हा पहिल्यापासून सांगावं लागेल. एक तर पहिल्या 10-11 ओव्या मी पुन्हा सगळ्या घेतलेल्या होत्या. आता 27वी काय म्हणतात ज्ञानदेव. सर्वशून्याचा निष्कर्षू जिया बाईला केला पुरुषू, जेणे दादुलेन सत्ता विशेषू शक्ती झाली. म्हणजे जे परब्रह्म आहे, सर्व शून्याचा शेवट आहे, म्हणजे शून्यरूप असलेल्या आकाशाचाही जिथे अंत आहे त्या परब्रह्म स्वरूपी, त्याला खरं शून्य ही कल्पना नाही आहे, पण तरीसुद्धा त्या जिला म्हणजे ज्या प्रकृतीला किंवा ज्या शक्तीला, प्रकृतिरूप शक्तीनं बायकोनं काय केला पुरुषू, त्यालाच पुरुषत्व दिलेलं आहे, पुरुष झालेला आहे. आणि दादुलेनं सत्ता विशेष शक्ती झाली. आणि त्या दादुल्यानं म्हणजेच नवऱ्यानं तिला विशेष शक्ती प्राप्त करून दिली, तिला सत्ता प्राप्त झाली आणि तीच सगळं हे करू लागली. तर अशी ती 27वी ओवी होती. त्याच्यावर आपण बरंच चिंतन केलेलं आहे. आता 28मध्ये काय म्हणतात ज्ञानदेव बघा. जिये प्राणेश्वरी वीण, शिवी ही शिवपण, थारो न शके ते आपण शिवे घडली. जिये प्राणेश्वरी वीण, शिवी ही शिवपण, जिये प्राणेश्वरी वीण, शिवी ही शिवपण, थारो न शके ते आपण शिवे घडली. शिवे घडली, थारो न शके ते आपण शिवे घडली. जिये म्हणजे जिच्यामुळं. कुणामुळं? प्राणेश्वरी वीण. ही प्राणेश्वरी म्हणली बरं का शिवाची. आपण पाहिलं मागे त्यांचं एकमेकांवर अत्यंत प्रेम आहे. तर प्राणेश्वरी वीण शिवी ही, ती जी शिवी आहे म्हणजे शक्ती आहे. मराठीत शिवी शब्द घेतो तो घ्यायचा नाही बरं का. तर ही शक्ती जी आहे शिवाच्या ठिकाणी असणारी, ती शिवी ही शिवपण, थारो न शके. थारो न शके म्हणजे टिकत नाही, थारा देत नाही म्हणतो तसं इथे थारो न शके म्हटलेलं आहे. म्हणजे त्या शिवाच्या ठिकाणी शिवपणा टिकवूनच देत नाही, ती टिकतच नाही. थारो न शके ते आपण शिवे घडली. म्हणजेच त्या शक्तीमुळंच काय झालं, या आत्म्याला की आत्म्याच्या ठिकाणी शिव ही संज्ञा झाली. शिवे घडली म्हणजे ती शिवरूप झाली किंवा शिवसंज्ञेचा व्यवहार तिच्याशिवाय होणारच नाही आहे. पण शिव हे नाम आत्म्याच्या ठिकाणी शक्तीमुळं आलेलं आहे. पण जेव्हा शिवशक्ती म्हणतो ना, काल त्या ताईंचा हे हे होता की मग शिवशक्ती कुठून आली आणि मग हा आत्मा काय आहे. आता आपण भगवद्गीता सगळी शिकलेली आहोत आणि आपला देह हा काय म्हणू आपण 25 तत्वांचा बनलेला आहे. सगळ्यापासून सगळे त्याच्यामध्ये हे स्थूल देह आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म सगळी इंद्रिय आहेत. आणि असा हा सगळ्या प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांचा
8 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपण 7व्या अध्यायात भगवद्गीतेच्या शिकलेले आहोत. फारच वाटत असेल तर पुन्हा मी परत आल्यानंतर या प्रकृतीबद्दल, या मायेबद्दल शंकराचार्य काय म्हणतात, समर्थ काय म्हणतात, ज्ञानदेव काय म्हणतात आणि भगवद्गीतेत काय म्हणतात हे सांगेन. मग ती जी शिवशक्ती आहे ती प्रकृती पुरुषाचंच ग्रहण करते. म्हणजे शिवशक्ती म्हणजेच पुरुष आणि प्रकृती. आणि ही शक्ती किती नावांनी प्रसिद्ध आहे बघा. तिला काय काय म्हटलं जातं तर एक तर शक्ती म्हटलं जातं, दुसरं प्रकृती म्हटलं जातं, तिसरं ती म्हणजे अज्ञान आहे, चौथं तिचंच नाव अविद्या आहे, पाचवं तिचंच नाव माया आहे, आणि प्रधान हे जे पुरुषाला उद्देशून असतं तर प्रधान हे सुद्धा तिलाच म्हटलं जातं. आणि हे सगळी नावं तिलाच सूचक आहेत. पण तरीही ती पुरुषाहून भिन्न नसते. का बरं? तर तिला शक्ती म्हटलेलं आहे. आणि शक्ती असूनही ती तमप्रधान आहे. तमोगुण तिच्या ठिकाणी जास्त आहे. हे जे भौतिक प्रपंच आहे सगळा, जो पंचमहाभूतांनी मधलेला जो प्रपंच आहे, हा सगळा तिनं निर्माण केलेला आहे. म्हणून तिला प्रकृती असं म्हणतात. आता लक्षात घ्या प्रकृती आणि पुरुषातला फरक. आणि निर्विकल्प जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी तीच अशा इच्छा निर्माण करते. वेगवेगळ्या इच्छा, आपल्याला ज्या सगळ्या इच्छा होतात ना व्यवहारामध्ये, तशी तिला सगळ्या तिच्या ज्या इच्छा आहेत तिला माया म्हटलेलं आहे. तर माया शब्दाचा असा एक विग्रह केला जातो की मा म्हणजे नाही किंवा नको, आणि या म्हणजे जी खरी मुळात नाहीच आहे, पण तिला ह्या सगळ्या इच्छा आकांक्षामुळं, वासनांमुळं एक रूप प्राप्त झालेलं आहे. आणि तशी ती काल्पनिकच आहे, ती प्रत्यक्षात कायम टिकणारी नाही. म्हणून तिला माया असं म्हणतात. आणि तिला अज्ञान का म्हटलं तरी ह्या ब्रह्मस्वरूपाला झाकून टाकते. आपल्याला परब्रह्म दिसतच नाही जन्माला आल्यानंतर, माहीतच नाही ते कुठं आहे. आपल्याजवळच आहे तेही माहिती नाही आहे. आत्मरूपानं आपल्याजवळ आहेच, त्याला जीव म्हणतात. पण तो जीव म्हणजेच तो पुन्हा पुरुष आहे. तर ह्या मायेला सगळं हे झाकून टाकलं आहे. परब्रह्माचं रूप सगळं झाकून टाकलेलं आहे. म्हणून तिला अविद्या असं म्हणतात. आणि ही जी सगळी भूतसृष्टी आहे, भौतिक सृष्टी आहे, ती तिच्या पोटामध्ये लीन होते. म्हणजे सगळे जीव आहेत, सगळे भूतमात्र आहेत, हे सगळे आपल्या कर्मामुळं किंवा आपण म्हणतो ना पूर्वजन्मीचं सुकृत दुकृत काय काय घेऊन आलेलो आहे, तर त्याच्यासह सगळे जीव आपल्याला कर्म आणि त्या सगळ्या अष्टवासनेसह तिच्यामध्ये लीन होऊन जातात. म्हणजे गिळंकृत होतात किंवा नष्ट होतात. म्हणजे प्रलयकाळी सगळं जग हे आपल्या पोटात ती नाहीसे करून टाकते. आणि तरीही ती उदासीन असते, तिला त्याचं दुःख बिक्ख काही होत नाही. म्हणून तिला प्रधान असंही म्हटलं आहे. प्रधान ही संज्ञा आपण दिलेली आहे. म्हणजे एका प्रकृतीला नावं किती आहेत बघा. मगाशी सांगितली तशी शक्ती, प्रकृती, अज्ञान, अविद्या, माया, प्रधान, ही सगळी तिचीच नावं आहेत. पण अशा शक्तीला कोणी निर्माण केले? शिवानी निर्माण केलं. म्हणजेच ही शक्ती या कल्पनेला शिवरूपच आधार आहे. आणि शिव म्हणजेच पुन्हा तो परमात्माच आहे. त्यामुळे ही सगळी जी दोन निर्माण झाली आहेत म्हणतो, किंवा ही जी दोन कारणं आहेत किंवा ज्या दोन संकल्पना आहेत, ह्या परब्रह्मापेक्षा वेगळ्या नाहीत. आता मगाशीच कोणीतरी सांगितलं की या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते सगळं परब्रह्माचंच अंश आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्मात आहे राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण रामालाही तेच म्हणतो. ते परब्रह्मच सगळं आहे व्यापून टाकलेलं. स्वतःच्याच त्यानं इच्छेनं ही जी इच्छा झाली, मनामध्ये स्फुरण झालं, एक अहंकार किंवा स्फुरण झालं, आणि मग त्याला बहु व्हावं वाटलं, आणि ही सृष्टी सगळी त्याच्यातनंच व्यक्त झालेली आहे. पण ती व्यक्त करण्यासाठी कोणीतरी निमित्त हवं, म्हणून ही प्रकृती आहे किंवा ही शक्ती आहे.
आपण कौमुदीतलं बघूया, म्हणजे 64तलं बघूया. जिये प्राणेश्वरी विण शिवी ही शिवपण, थारो न शके ते आपण शिवे घडली. त्याच्यावर काही त्यांनी कौमुदी हे दिलीच नाही की ज्या प्राणेश्वरी वाचून शिवाच्या ठिकाणी शिवपण येऊच शकत नाही, ती प्राणेश्वरी शिवाचीच बनलेली आहे, एवढंच म्हटलं. म्हणजे या शक्तिरूप प्राणेश्वरी शिवाय शिवाला शिवपण नाही. कालच मनात आलं की वरणे हा शब्द जेव्हा त्यांनी वापरलेला होता, किंवा वर म्हणतो, वर आणि वधू, म्हणजे ज्याला वरलं जातो तो वर. तर कोण वरतं त्याला? तर एक वधू किंवा एक स्त्री. जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषाला वरते तेव्हा तो तिचा पती होतो. तोपर्यंत त्याला पतित्व प्राप्त होतं का? नाही. आणि त्या पतीनं तिला वरलं, म्हणजे तिच्या गळ्यात हार घातला किंवा तिला स्वीकारलं की ती वधू झाली. हे झालं व्यवहारातलं. पण इथे मात्र काय आहे की शिव किंवा ईश्वर ही जी संज्ञा आलेली आहे ही या शक्तीमुळंच आलेली. आता काल परवा आपण उदाहरणं पाहिली की सूर्याच्या ठिकाणी जे बिंब आहे किंवा आपलंसुद्धा बिंब असतं आणि प्रतिबिंब, हे दोन्ही सारखंच असतं. ते काही भिन्न आहे का? हो, नाही आहे. आणि प्रतिबिंबामुळं बिंब ही संज्ञा पुन्हा जास्त पक्की झाली. परब्रह्माच्या ठिकाणी शिव ही संज्ञा या जगाच्या कर्तृत्वामुळं झालेली आहे किंवा आलेली आहे. आणि शक्तीसह ब्रह्म हे सगुण जेव्हा होतं तेव्हा त्याला शिवसंज्ञा प्राप्त होते. सगुण रूपात आपण सगळे देव बघतो की नाही, तशी ही शिव ही संज्ञासुद्धा सगुण रूपात प्राप्त झालेली आहे त्याला. आणि ती शक्तीसुद्धा कशी आहे? शिवरूपच आहे. म्हणजे शिव आणि शक्ती हे भिन्न नाहीत, पण या सृष्टी निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे किंवा ते कारणीभूत आहेत, एवढं लक्षात ठेवा. अगदी सोप्या शब्दात पुन्हा आणखीन पाहायचं असेल तर, की जिनं आपल्या म्हणजे ज्या प्रकृतीशिवाय शिवाच्या ठिकाणी शिवपणही संभवत नाही, ती प्रकृती स्वतः शिवानं आपल्या ठिकाणी धारण केली. आता तो जो घडली शब्द आहे बघा, घडली शब्दावर खूप जणांनी त्याच्यावर अशी टीका केली म्हणा किंवा विचार केलेला आहे की घडली म्हणजे आपण एखादी वस्तू घडली म्हणजे निर्माण झाली असा अर्थ नाही घ्यायचा आहे घडलीचा. ती धारण केली असा घ्यायचा. त्यानं स्वतःच्या ठिकाणी तिला धारण केलेलं आहे, म्हणजे उत्पन्न केली असा अर्थ करायचा नाही. कारण ती अनादी आहे. तिला कोण निर्माण? परब्रह्म अनादी आहे, त्याचाच तो हुंकार आहे किंवा स्फुरण आहे, म्हणजेच ती सुद्धा अनादी आहे. आणि म्हणून ती जर घडली म्हणलं तर म्हणजे तिला निर्मिती, म्हणजे मग किती साली घडली, कोणत्या दिवशी घडली, मग त्याला तारीख आली, वार आलं, म्हणजे मग तिला अनादी म्हणता येईल का? नाही. आदी कुणाला म्हटलं जातं? तुमचा आमचा जन्म ज्या दिवशी झाला तो आपला आदी, म्हणजे आपली सुरुवात आहे, त्या दिवशीपासून सुरुवात झाली. कलियुगाची सुरुवात कधी झाली? 4000 वर्षांपूर्वी झाली. अमक्याची कधी झाली असं आपण म्हणतो ना, भारत स्वतंत्र झाला 1947, म्हणजे स्वतंत्र भारताला अस्तित्व कधी आलं? 15 ऑगस्ट 47ला आलं, बरोबर आहे. तसं इथे ती घडली हे न म्हणता, ती किंवा उत्पन्न केली असं न घेता धारण केली असं म्हणायचे. शिवांनी तिला फक्त धारण केली, आलं लक्षात. आणि तो अर्थ घेतला की मग थोडंसं आपल्याला सोपं वाटतं किंवा सोपं पडतं. तर आपण गिरवाण बघतो, म्हणजे संस्कृतमधले जे म्हटलेलं आहे ते. न शक्नोति शिवे स्थातुं शिवत्वं च शिवत्वं यां प्रियां विना सैवात्मना शिवेनैव घटिता ही स्वलीलया. घटिता म्हणजे पुन्हा तेच आधार, निर्माण केली असा जरी असला तरी तो तिला धारण केलेलं आहे. न शक्नोति शिवे स्थातुं, ती शिवाच्या ठिकाणी तशीच राहू शकत नाही. पण शिवत्वम
याम प्रिया विना. पण शिवाच्या ठिकाणी जे शिवत्व आहे ते या प्रियेशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे तीही त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि तोही तिच्याशिवाय राहू शकत नाही. सैवात्मना शिवेनैव सा एव आत्मना शिवेन एव. ती कशी आहे? या शिवामुळंच आहे. घटिताही स्वलीलया. पण तिच्या लीलेनंच ती त्या ठिकाणी, त्या लीलेमुळंच त्यांनी तिचा आधार, म्हणजे तिला त्याचा आधार मिळालेला आहे. म्हणून ओवी पुन्हा एकदा आठवा. जिये प्राणेश्वरी वीण शिवी ही शिवपण थारो न शके ते आपण शिवे घडिली. इथं घडिली म्हणलं त्यांनी, म्हणजे निर्माण झाली असं जरी म्हटलेलं असलं तरी घडिलीचा अर्थ धारण केली हा घ्यायचा, तेवढा लक्षात ठेवा. तर स्वरूपानंद काय म्हणतात बघा. आणि शिवासीही नाही शिवपण, आणि शिवासीही नाही शिवपण, प्राणेश्वरी वीण शक्ती रूप. प्राणेश्वरी वीण शक्ती रूप. शक्ती रूपे ऐसा स्वभावे साचार. शक्ती रूपे ऐसा स्वभावे साचार. घडे आविष्कार शिवाचाची. घडे आविष्कार शिवाचाची. म्हणजे शक्तिरूपानंच हा एक स्वभाव साचार, म्हणजे याला आपण सगुण रूप म्हणतात, तेच शिवाचं झालेलं आहे आणि शिवाचा आविष्कार त्यामुळेच झालेला आहे. नेमकं एक फोन आला, पण आवाज येतोय ना माझा? आता येत असा. ते वी कुलकर्णी काय म्हणतात बघा. अगदी सोप्या शब्दात ते सांगतात आपल्याला. या प्राणेश्वरी शिवाय शिवालाही शिवपणाचा थारा मिळू शकत नाही. प्राणेश्वरी वाचून शिवालाही शिवपणाचा थारा मिळू शकत नाही, म्हणजे आश्रय मिळू शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. आणि प्राणेश्वरी वाचून शिवाच्या ठिकाणीही शिवपण राहू शकत नाही. कारण काय? की ती प्राणेश्वरी शिवानंच घडवलेली आहे. दोघांनीच एक आपलं, फक्त जसं आपण म्हणतात ना थोडंसं रूप पालटायचं, तसं यांनी शिवरूप घेतलेलं आहे आणि तिला शक्तिरूप दिलेलं आहे. त्यामुळं दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, एवढंच आपण लक्षात ठेवूया. मानसीताई काय म्हणतात बघूया, कणेकर. ज्या प्राणेश्वरी वाचून शिवाचं शिवपणही उरत नाही, ती ईश्वरी चेतना नसेल तर शिवही शव बनतो. किती छान सांगितले बघा. ज्या वेळेपर्यंत आपल्याकडं ही चेतना आहे किंवा शक्ती आहे, तोपर्यंतच आपल्या देहाला बघा चैतन्य आहे, चेतन आहे. आणि ती स्वतः, म्हणजे ती जर नसेल तर शिवाचा शव होऊ शकतो. आणि ती स्वतःच शिवानंच घडवली आहे किंवा शिवानंच घडली आहे. त्या चैतन्याची आत्मशक्ती म्हणजेच ती ईश्वरी चेतना आहे. हे आत्मीय म्हणजे स्वतःचंच, हे ज्ञानाचं ईश्वर म्हणजे चैतन्य रूप आहे. ज्ञानाचं चैतन्य रूप म्हणजे ही शक्ती आहे. आणि मी त्यांच्या कलात्मक आत्मीय सान्निध्यासाठी आसुसलेली चेतना आहे. ते दिव्य सद्गुरू असून मी सत्साधिका आहे. ती त्यांना गुरुचं रूप देते आहे. आणि ते प्रियतम आत्मस्वरूप असून मी त्यांची मानसप्रिय आहे. छान शब्दात असं त्यांनी थोडंसं सांगितलं. आणि ते आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ पिता असून मी केवळ चंद्राचा ध्यास घेतलेलं त्यांचं छोटंसं बाळ आहे. ते अखिल विश्वाची माऊली असून मी त्यांची चिमुरडी आहे. असं त्यांनी जरा वेगळ्या भाषेत तिचं वर्णन केलेलं आहे की ती त्यांच्यावर अवलंबून आहे. ती म्हणजेच ते आहेत आणि ते म्हणजेच ती आहे. पण त्या दोघांचंही एकमेकांचं अस्तित्व हे एकमेकांना मान्य आहे. दोघं एकमेकांवर अत्यंत जीव टाकतात, अत्यंत प्रेम करतात.
त्यांच्याशिवाय ती राहू शकत नाही आणि तिच्याशिवाय त्यांनाही अस्तित्व नाही. तर पुढची ओवी बघा 29वी. ऐश्वर्येसी ईश्वरा जियेचे अंग संसारा, आपण होऊन उभारा आपणची जे. ऐश्वर्येसी ईश्वरा जियेचे अंग संसारा, आपण होऊन उभारा आपणची जे. तशा या ओव्या सोप्या आहेत बघा, थोड्या थोड्या छोट्या आहेत, म्हणजे फार असं क्लिष्टता नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त त्यातला एकदा अर्थ म्हणा किंवा जे तत्व आहे ते समजून घेतलं तर आपल्याला सोपं वाटत राहील. ऐश्वर्येसी ईश्वरा जियेचे अंग संसारा, आपण होऊन उभारा आपणची जे. आता एखाद्याचा आश्रय होणं किंवा तोच सर्व काही होणं, इथे उभारलेला असा घेतलाय त्यांनी अर्थ, बनलेला. उभळा असा अर्थ शब्द घेतलेला, फारसा काही वेगळा दिलेला नाही. आता याचं थोडंसं अन्वय बघूया. ऐश्वर्येशी ईश्वरा म्हणजे ईश्वराचा संसारा जियेचे अंग आहे, म्हणजे ईश्वराचे देह आणि षड्गुण ऐश्वर्य या सगळ्या रूपांनी जे आपणची आपण उभारा होऊन आहे. स्वतःचा उभारा किंवा आधार होऊन आहे. जे शास्त्रांमध्ये किंवा सगळ्या शास्त्रामध्ये सर्व शक्तिमान, स्वतंत्र, नित्य, मुक्त असं जे सगळे धर्म आहेत ते ईश्वराचे आहेत. आणि सच्चिदानंदरूप हे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी आहे, ज्याला कुठलाही धर्म नाही, सच्चित आनंद एवढंच फक्त. किंवा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान हे सगळे जे धर्म आहेत हे सगळे मायेनं निर्माण केलेले आहेत. त्यामुळं मायाविशिष्ट ब्रह्मच ईश्वराचं स्वरूप आहे. मायेनं जे व्यापलेलं परब्रह्म आहे तेच ईश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून मूल माया ही ईश्वराचा महाकारण देह आहे. आता आपण नंतर थोड्या दिवसांनी चारी मुक्ती शिकणार आहोत दासबोधामध्ये, तर तिथे पण हा महाकारण देहचा उल्लेख येणार आहे, तो आपण त्यावेळेला बघू. आता इथे काय म्हणतात बघा की जियेचे म्हणजे जिचे, अंग संसारा म्हणजे जिनं आपल्या अंगापासून हा सगळा संसार उभा केलेला.